नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। अक्कलकोट नगर परिषदेच्या 25 वार्डातील नगरसेवक पदाचे आरक्षण जाहीर, चिठ्ठीद्वारे काढले आरक्षण। अक्कलकोट नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 नगरसेवक पदाचे आरक्षण सोडत बुधवारी सकाळी 11 वाजता नगर परिषदेच्या सभागृहात काढण्यात आले। शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठीद्वारे नगरसेवक पदाचे आरक्षण काढण्यात आले। यावेळी एकूण 12 प्रभागातील 25 वार्डातील नगरसेवक पदांचे आरक्षण काढण्यात आले। यामध्ये ओबीसी प्रवर्गासाठी 7 जागा, सर्वसाधारण गटासाठी 15 जागा तर अनुसूचित जातीसाठी 3 जागा आहेत। नगरसेवक पदाचे वार्ड प्रमाणे आरक्षण पुढील प्रमाणे: प्रभाग क्रमांक 1 ओबीसी महिला, प्रभाग क्रमांक 1 सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 2 सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 2 सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 3 ओबीसी, प्रभाग क्रमांक 3 सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 4 अनुसूचित जाती, प्रभाग क्रमांक 4 सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 5 ओबीसी महिला, प्रभाग क्रमांक 5 सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 6 ओबीसी महिला, प्रभाग क्रमांक 6 सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 7 ओबीसी, प्रभाग क्रमांक 7 सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 8 ओबीसी महिला, प्रभाग क्रमांक 8 सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 9 अनुसूचित जाती महिला, प्रभाग क्रमांक 9 सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 10 सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 10 सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 11 अनुसूचित जाती महिला, प्रभाग क्रमांक 11 सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 12 ओबीसी, प्रभाग क्रमांक 12 सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 12 सर्वसाधारण महिला। अशा पद्धतीने अक्कलकोट नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 नगरसेवक आरक्षण काढण्यात आले। या प्रसंगी नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके तसेच प्रांताधिकारी सुमित शिंदे, नगर परिषदेचे कार्यालय अधीक्षक शैलेश बिराजदार, नगर अभियंता अमोल भामरे, उप नगर अभियंता अभिषेक काकडे, पाणी पुरवठा अभियंता मनोज कुमार ईश्वर कट्टी व नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी, विविध पक्षाचे नेते मंडळी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी शहबाज पठाण, देविका शिंदे, श्रेया गवंडी या विद्यार्थिनींच्या हस्ते चिठ्ठ्या काढण्यात आल्या। अक्कलकोट नगर परिषदेच्या नगरसेवक आरक्षण सोडतीनंतर अनेक राजकीय नेत्यांनी व माजी नगरसेवकांनी वार्ड रचनेबाबत वेगवेगळे प्रभाग जोडल्याने नाराजी व्यक्त केली आहे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा।